सर्व मिळून एकदा प्रणाम करूया. भगवान हनुमान जी को प्रणाम. महात्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्माए परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर द्वारा आज लवारी या गावी एकंदर 12 कुटुंबामध्ये नव्हे हवन पार पडलेला आहे. त्या प्रित्यर्थ आजची भगवत भक्तीच्या कृपेची चर्चा बैठक सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीत सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी पण उपस्थित आहेत. त्यांनाही माझा प्रणाम. आपली सगळ्यांची आई उपस्थित आहेत. त्यांनाही माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे साहेब मुक्काम सातोली यांनाही माझा प्रणाम. तसेच भंडारावरून आलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक साठवणे साहेब यांनाही माझा प्रणाम. तसेच मोगरा क्षेत्रातून आलेले डॉक्टर गुडवेलेजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक यांनाही माझा प्रणाम. तसेच माननीय काफेश्वरजी वैद्य साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक त्यांनाही माझा प्रणाम. तसेच स्वर्गीय रुक्मिणीजी यांनाही माझा प्रणाम. उपस्थित प्रत्येक क्षेत्रातून आलेले मार्गदर्शक मंडळी, उपस्थित सर्व लहान थोर मंडळी, सगळ्यांना माझा प्रणाम. ही सृष्टी कोण बनवली? धरतरी आकाश पाताळ ते कोणी बनवलं? कशासाठी बनवलं? भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजीला एक अवतारी पुरुष म्हणून या मनुष्य अवतारामध्ये जन्माला टाकलं. बाबाने या मनुष्य प्राण्याला सहकार्य देऊन सगळ्यांचे कुटुंब सुखमय करून दिलं. तरी पण आज भी आम्ही शिकलो नाही. याचं उदाहरण देतो. सौराष्ट्राचा दौरा होता. सौराष्ट्र म्हणजे गुजरात प्रांत. तिकडे राजकोट राजस्थान आहे. बाबांचा दौरा त्या काळी 8 दिवस 10 दिवस असे बाबांचे लंबे लंबे दौरे चालायचे. आता असं दुपारी चर्चा बैठक चालू होती. बाबांचं मार्गदर्शन झालं. आमच्या भगिनी मंडळी पोरीबारीनं स्वयंपाक केला. उदना यार्ड मध्ये आणि मिठी खाडीमध्ये परमेश्वरी कृपेच्या गुणधर्माची चर्चा बैठक होती. आमच्या अन्नामध्ये विष बाधा होऊन गेला.
मी कोणाचं नाव घेत नाही, विष बाधा होऊन गेला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, जेवणाची वेळ झाली, सगळे गडी जेवायला बसले, बाबाही बसले. पण आम्हाला पचलं नाही. आम्ही जेवण केलं पण उलट्या झाल्या. आमच्या उलट्या डुकरानं खाल्ल्या, डुकराच्या उलट्या कुत्र्याने खाल्ल्या, त्यांनी उलट्या केल्या. परमेश्वराला मोठी फिकीर पडली की माझे लेकर आहे, भगवंताचे गुणगान गाऊन राहिले, हे माझे लेकर मला चांगले दिसले पाहिजे. अर्ध्या रात्री सिव्हिल सर्जन डॉक्टरला बोलावून आणला. बाबा डायरेक्ट होते त्या वेळेला. बाबांचा आदेश निघाला, बोलावून आणा सिव्हिल सर्जन डॉक्टरला. या शहरामध्ये असेल. अर्ध्या रात्री डॉक्टर आले. तुम्ही जेवण केलं का सगळ्यांनी? हो साहेब. काय जेवले? कुठे आहे तुमचं अन्न? वांग्याची फोड तोडून पाहिली, हिरवा हिरवा. आलूची फोड तोडून पाहिली, हिरवी हिरवी. आमचे डोळे पाहतात, आमची जीभ पाहते, हिरवं हिरवं. किती मोठा विचार आला. सत्याची खूप कसोटी होते, बाबाची कमी कसोटी नाही झाली. आमच्यापेक्षा बाबांना खूप हिके. माझे लेकर मला फुलासारखे टवटवीत दिसले पाहिजे. आता तो डॉक्टर म्हणतो मी गोळ्या औषध नाही देत. हे रात्र कशी निघते हेच मला माहित नाही. न मालूम एखादी घटना, वाईट घटना जर घडली तर मला हातकडी लागल. बाबांनी त्यालाही हिंमत दिली, तुम्हाला हातकडी नाही लागणार, तुम्ही औषध गोळ्या द्या. औषध गोळी दिली त्यांनी. आम्ही रात्रभरामध्ये चांगले टंके झाले. सकाळी उठलो, चांगलं मुखमार्जन झाला. बाबा विचारतात सकाळी नाश्ता घेता घेता कोणाची तब्येत कशी काय आहे? चांगली आहे बाबा. पण दुसरा आणखी अनुभव सांगतो. हा झाला सौराष्ट्र दौऱ्याचा अनुभव. दुसरा अनुभव असा, या आकारामध्ये आजही विकार खूप आहे. एक दिवस बाबाचा दौरा रेवरा, कुदामेंडी, तारसा, भंडारा, तिकडे बाबांचा दौरा 12 दिवसाचा होता, बंडी बैलाचा. आता तिकडे ढोलमारा या गावी शिवाजी चामट राहतात. त्या शिवाजी चामटने दौरा घेतलेला होता. आता शिवाजी चामटच्या घरी बाबांचा दौरा थांबला. संध्याकाळी भजन झाले आणि बाबांचं मार्गदर्शन झालं. छान झालं. आता त्या ढोलमाऱ्या गावात तिथेच रात्रभर आम्ही आराम केला. पहिले गोणं राहायचा, तनीस राहायचं. तनिसावर पोते टाकून झोपावं लागत होतं. तनिसावर असा काळ होता. आता रात्रभर झोपलो बाबा. पहा विकार कसा उमटते. या आकारामध्ये
विकार कसे आहेत हे समजून घ्या. दिवस उजाडला, आम्ही गेलो लोटा घेऊन एका शेतीमध्ये वावरामध्ये दूर. आता आम्ही वापस यायचं ना, आमचा तो प्रोग्राम झाल्यावर वापस यायला पाहिजे. बाबा तिकडून येऊन राहिले ना, आम्ही तुरीच्या शेंगा खाऊन राहिलो. तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, वाचून घ्या. दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन तुरीच्या शेंगा टमाटर खाऊन राहिलो. बाबांनी प्रत्यक्षात पाहिलं. ठीक आहे, बाबा हसून दिलं, चालू द्या तुमचं काम. आता आमचा पेटी मास्तर जे टमाटर आहे हे खिशात राहील का, फुटणार नाही का? दोन्ही खिशात टमाटर भरले, वरतून तुरीच्या शेंगाही भरल्या. त्यावेळेला बँकेचे डायरेक्टर अधिकारी सुद्धा होते त्या दौऱ्यात. मंडळाचे डायरेक्टर अधिकारी सुद्धा होते. दूध डेअरीचे अधिकारी होते. 12 दिवसाचा दौरा. आता चहा प्यायची वेळ आली. बाबा आले तिकडून. बाबा बसले. चहा प्यायच्या वेळेला एकामेकासोबत आपण परिचयासारखा चर्चा बैठक घेत होतो. त्या काळी तू कोणत्या गावचा होय, तुम्ही कोणत्या गावचे, असा परिचय होत होता. कोणी ढोल माऱ्याचे, कोणी रेवरालचे, कोणी तारशाचे असे होते. आता खिशात होता माल. कोणासोबत प्रेम करायचा सांगा बरं. आम्ही आपल्या मालासोबत नाही प्रेम करू का? खाले भेटते ना. तुरीच्या शेंगाई खात जायच्या आणि ते भेद्री खायचे. बाबाकडे पाहायचं नाही, इकडे तोंड करायचं. आता परमेश्वराची सृष्टी. बाबाला एकच डोळ्यामध्ये सर्व जग दिसत होत. कोण कुठं बसला आहे, कोण पाणठेल्यावर गेला, बाबाला सगळं दिसत होत. नाताही दिसते. अखेर दुपारी भाकर, चटणीनं भाकर, त्याचं जेवण झालं. बाबा म्हणतात 1 घंटा आराम करा. मग ज्याच्या हातात बंडी बैल दिलेली आहे, कासरा पकडू नका, तुतारी हातात धरू नका, बैल बरोबर चालत. सुद्या आणि बुद्या 2 बैल, याच्या पाठीमाग पूर्ण आमची यात्रा. ते सुद्या आणि बुद्या हे बैल कोटचे, नवरगावचे. ते बाबाला दररोज मुंडक टेकून पाय लागायचे. फक्त मुंडक टेकायचे. सुद्या आणि बुद्या 2 बैलाचे नाव. आता बंडी बैलाचा दौरा सातोण्याला पोहोचला. संध्याकाळ झाली. कार्यक्रमाची वेळ आली. स्टेजवर चढलो आम्ही. बाबा म्हणतात टाइम काऊन लागून राहिला, त्याला लवकर कार्यक्रम चालू करा. आता आमचा पेटी तबला बंद पडून गेला होता, वाजतच नव्हता. बाबा म्हणतात अरे काऊन वेळ काऊन लावून राहिले. बाबा आमची पेटी खराब झाली. तर कोणी मिस्त्री आहे का इस्त्री करायला?
आहे ना बाबा, तो सहादेव बसलाय, कर्णला लवकर इस्तरी. सहादेवने भी थकून गेला. बाबा हे पेटी मी कितीतरी स्वर दुरुस्त केले पण होतच नाही. बर आता बंद करा पेटी तबला. बंद करून कसं करायचं बाबा? भजन होईल. अरे कसं भजन होईल? होईल भजन. बंद केलं बाबा. बाबांचे वाक्य निघाले, त्याच्या तुरीच्या शेंगा घासल्या म्हणे. आली पंचायत. मग फेकणं चालू आपल्या खिशातून. अरे पेटी मास्तर काले फेकते रे बाबा. चोर तर झालो, वरतून शिरजोर भी बनायचं का बाबा? आता बाबाला माफी मागितली तर बाबा म्हणते माझ्या शेतीतला तुम्ही न काहीच नाही खाल्लं, मला कशाला माफी मागता? हे माझी शेती आहे, रंगी बेरंगी. कोणी जाईच्या फुलासारखे आहे तर कोणी गुलाबाच्या फुलासारखे आहे. कोणी स्वस्तिक आहे, रंगी बेरंगी. ही शेती आहे. ही शेती तत्व शब्द नियमाचं पाणी पाहिजे. म्हणून तुम्ही दरवर्षी मौद्याला 1 तारखेला, मागचा महिना कोणता गेला? जुलै महिना मध्ये 1 तारखेला दरवर्षी बाबाचं आचरण पाहून आम्ही दरवर्षी एक झाड नेतो. सगळेच येतात, गावचे सेवक येतात आणि तिथं 12 गड्डे करतात आणि दरवर्षी एक झाड लावतात. आणि तत्व शब्द नियमाचे पाणी कोण देते? भगवान पाहते. यांचं झाड लावलं झालं का त्याला आता तुम्ही हटा, आम्हाला जाऊ देते. अल्लग सल्लग भक्कन पाणी येते, दरवर्षी येते पाणी. एक शिरवा दरवर्षी येते. झाड तुम्ही आज पाहाल तर चांगले टवटवी झाले आहे. आता हा झाड हाडमास रक्ताचा, इथं पाणी कोण पुरवते? भगवंत पुरवते. श्वास कोण पुरवते? भगवंत पुरवते. श्वास कसा पाहिजे? त्या श्वासामध्ये तत्व शब्द नियमाचा अर्थ आहे, तो श्वास पाहिजे. आता सगळे गडी बाबांनी सगळ्यांना सपूत बनवलेलं आहे, कपूत नाही बनवलं. बाबा म्हणतात तुम्ही ह्या सगळ्या तारशाच्या सगळ्या लोकांना माफी मागा, त्यांच्या वावरात धसले तुम्ही. आम्हाला तारशाच्या सगळ्या लोकांना माफी मागावं लागलं. ते आपले भाऊ आहे, भले मार्गावर नाही आहे पण ते आपले भाऊ आहे. खेळ असा आहे जीवनाचा. म्हणून जीवनात माणसाला त्यागी वृत्ती पाहिजे. कोणत्याही दौऱ्यावर जायचं आहे, निस्वार्थ सेवा पाहिजे. जेवायला भेटलं तर बेस, नाही भेटलं तर बेस. सगळे आपण भाऊ बहीण आहोत. कधी कधी कमी होऊन जाते, भात पुरत नाही, म्हणून मोठं मन करायचं. जीवनात माणसाला थोडीशी तरी त्यागी वृत्ती पाहिजे, निष्काम भक्ती पाहिजे, सकाम भक्ती नाही पाहिजे. फळाची आशा नाही करायची. पण बाबाचे गुणधर्म गावण्यासाठी जरूर गेलं पाहिजे. आपापल्या एरियामध्ये चर्चा बैठकीमध्ये गेलेच पाहिजे. नाही दूर येणं होत नको. या दौरे खूप निघणारे आहे, अजून खूप दूर दूरचे दौरे आहेत. कलकत्ता कुठं, राजकोट, राजस्थान कुठं,
आता नाशिक वाले आले होते 2 दिवसाच्या अगोदर. दौरे खूप आहेत, पण फक्त आपापल्या क्षेत्राची चर्चा बैठक पकडा न आपल्या कर्म भक्तीकडे लक्ष द्या. मी बोलतो कसा, मी चालतो कसा, मी वागतो कसा, माझ्या कर्म भक्तीपासून मला काय भेटून राहिला, अशी कर्म भक्ती बघा तुम्ही. जीवनात बाबा जरूर साथ देईल, जीवनामध्ये बाबा जरूर साथ देईल. बाबा आपल्या पोराला आठाण्या पैशासाठी खूप रागावले, एक थापड बी मारली. तो पोरगा अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहे. तुमचेही लेकर एक दिवस चांगला क्लास 1 ऑफिसर बनल, जरूर बनल, कोणीतरी बनल, कमिशनर बनल, कलेक्टर बनल. वेळ लागेल, पण मनात पॉझिटिव्ह शब्द ठेवा, जरूर चांगलं होईल. तर अशा सारखे बाबाचे गुणधर्म आहे. आणि या जगामध्ये जे सत्य आहे ते आपल्याला सांगावं लागेल. जग तुमच्या पाठीमागं धावल, अंतरी मंत्री तुमच्या पाठीमागं धावल, जरूर धावल. म्हणून जेवढं होते आपला परिवार सांभाळून परिवारामध्ये प्रगती करा. आणि परिवार सांभाळून होत असेल तर आपण दौऱ्यामध्ये चालण्याचाही प्रयत्न करायचा. बाबा संतुष्ट राहील, सगळ्यांना साथ देईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार.